भाऊ, माझे या जाहीरनाम्यासंबंधी जी काही प्रेस आहेत त्याला दुसरे प्रमुख म्हणून माननीय जयप्रकाशजी, आमचे उपाध्यक्ष मान्य धर्मपालजी मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष आमचे प्रसिद्धी प्रमुख मान्य चंदनजी गोस्वामी। आज ही प्रेस नागपूर संबंधी आम्ही याच्या आधी दरवेळेला एक वचननामा प्रसिद्ध करायचं नागपूरपुरती, त्यासंबंधी याच पद्धतीने आपल्या सगळ्या मीडियाच्या बांधवांकडनं आम्ही लोकांना आव्हान करायचो की बा तुमच्या काही सूचना असतील तर त्या आमचं जे विदर्भ विभागीय कार्यालय धंतोली आणि जे आमचं महानगराचं कार्यालय आहे मॉडेल मिल चौकात मंगलम, तिथे त्या सूचनांकरता आम्ही एक सूचना पेटी ठेवली आहे तिथे, आणि आमचे जे सगळे सन्मान्य आमदार आहेत त्यांचं जे कार्यालय आहे तिथे किंवा नागपूर संबंधी, महाराष्ट्रासंबंधी, देशासंबंधी ज्या भाजपच्या वचननाम्यात तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतील, तुमचं काही म्हणणं असेल की या गोष्टींचा त्यात अंतर्भाव झाला पाहिजे, तशा सर्व गोष्टींकरता आम्ही सूचना मागण्याकरता आज आपल्या माध्यमातून नागपूरच्या जनतेसमोर चाललो आहे। मग त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील, आर्थिक क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रातल्या असतील, सांस्कृतिक क्षेत्रातल्या असतील किंवा समाजातल्या सर्व घटकांचा जो विषय असेल त्या संबंधीच्या सर्व घटकांच्या सूचना आम्ही स्वीकारायला तयार आहोत। ज्या गोष्टी दिल्लीसाठी असतील त्या आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत, ज्या गोष्टी महाराष्ट्रासंबंधी असतील त्या महाराष्ट्र भाजपला पाठवू, आणि जो नागपूरचा वचननामा आहे, जो माननीय नितीनजींच्या माध्यमातून जो वचननामा असेल त्या वचननामात त्या गोष्टींचा अंतर्भाव करण्याचा आम्ही प्रयत्नपूर्वक म्हणजे एक जाणीवपूर्वक प्रयत्न करू। त्याकरता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे की या सूचना आपण तात्काळ पुढच्या 7 दिवसात आपण भाजप कार्यालय मंगलम, विदर्भ विभागीय भाजप कार्यालय धंतोली, आमचे सर्व संबंधित लोकप्रिय आमदार जे आहेत मान्य मोहन भाऊ, मान्य कृष्णा खोपडे, मान्य विकास कुंभारे यांच्या सगळ्यांच्या कार्यालयात, आणि एक मेल ID आम्ही देणार आहोत। एक आम्ही इंस्टाग्राम अकाउंट आमचं आहे, फेसबुक अकाउंट आमचं आहे, एक ट्विटर अकाउंट आमचं आहे, या माध्यमातून पण एक आमचा ईमेल ID पण आहे, या माध्यमातून पण आम्ही त्या ऑनलाईन पण स्वीकारणार आहे, ते तुमच्यासमोर आम्ही प्रेस नोटमध्ये देतो आहे। त्या माध्यमातून ज्या योग्य सूचना येतील, ज्या नागपूरच्या विकासाकरता भल्याकरता असतील त्या वचननाम्यात घेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। याचकरता ही प्रेस आज बोलवली, आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। धन्यवाद। सिलेक्शन दरवर्षी मान्य गिरीशजी असतात, मान्य जयप्रकाशजी त्यात असणार आहे, मिलिंद कानडे म्हणून एक CA आहेत ते असतील, माधव विचोरे असतील, आशिष मुकीम असेल, आमचे व्यापारी आघाडीचे आजी माजी अध्यक्ष त्यात असतील, 2-3 सामाजिक विषयातले असतील लोक, ते सगळे मिळून एक टीम आमची आहे। त्यात आता दीपेंद्र अग्रवाल पण आहेत, असे अनेक लोक आम्ही जोडतो आहे। ती टीम एकत्र बसून शैक्षणिक क्षेत्र असेल तर त्यात शैक्षणिक क्षेत्रातले 20 लोक असतील, सगळ्या क्षेत्रातले लोक त्या विषयाचं ते सगळ्या सूचना आल्यावर त्या सगळे रेक्टिफाईड करतील, आणि ज्या सगळ्या योग्य सूचना असतील त्या वचननाम्यात येतील। अजून काही असेल प्रश्न? हे दरवर्षी ही एक्सरसाइज दरवेळेला करतो, मान्य गिरीशजी दरवर्षी याच्यात असते, दरवर्षीचे सगळेजण आहेत जे तुमच्या माध्यमातून सूचना येतात त्याचा अंतर्भाव करून आम्ही दर टर्मला, मग ती लोकसभा असो का विधानसभा असो का महानगरपालिका असो, जनतेच्या सूचनांचा अंतर्भाव त्यात असतो। सगळ्या योजना योग्य सूचनांचा अंतर्भाव, सगळ्या योग्य सूचनांचा अंतर्भाव करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। ते आता तेवढं टेक्निकल मला माहिती नाही, माहिती काढून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो। तुमच्याचकडनं तुमच्या माध्यमातून ज्या आयडिया येतील त्या सगळ्यांच्या आयडिया असतात। पूर्वनियोजित काही सूचना नाही, आमचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी पण सूचना मागवल्या आहेत, त्या तुमच्या सगळ्यांपर्यंत माहिती आहे त्याची। माननीय नितीनजींच्या माध्यमातून या सूचना आम्ही मागवतो आहेत, आणि तुमच्या सूचनांच्या सोबतच हा वचननामा येणार, आणि विकसित भारताची जी काही
संकल्पना आहे ती देशातनं, महाराष्ट्रातनं, नागपुरातनं कशी असावी याचाच अंतर्भाव असेल. त्यामुळे तुमचा रोल, विशेषतः मीडियाचा रोल त्यात आहे की तुम्ही ज्या पद्धतीने हे समोर कराल त्या पद्धतीने सूचना जास्तीत जास्त आमच्यापर्यंत येतील. त्यामुळे तुम्हाला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपणही आम्हाला यात मदत करा. मागच्या वचननाम्यामध्ये असे कोणते मुद्दे आहेत जे अपूर्ण राहिलेले आहेत? अपूर्ण राहिले आहेत. आम्ही 100%चा दावा कधीच केला नाही, पण आम्ही 70-80-90% पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि आज शहर जे दिसतात तुम्हाला सगळ्यांना ते पाहिल्यावर त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्यात आहे. प्रवीण जी, भाजपा की केंद्रीय मैनिफेस्टो से आपका वचननामा या मैनिफेस्टो ये अलग रहेगा क्या? नागपुर का हमेशा एडिशनल रहेगा, वो अलग नहीं रहेगा, उसमें एडिशन रहेगा शहर के लिए. अब केंद्रीय जो निकलेगा उसमें नागपुर करके तो नहीं रहेगा ना, वो तो सारे देश के लिए रहेगा, उसको पकड़कर एडिशनल रहेगा. एक मिनट रवि जी. आजपासून त्या येतील. लगेच आमची स्क्रुटिनी कमिटी बसेल, ती डेट आम्ही डिक्लेअर करू. मागच्या वचननाम्यामध्ये शहरात 24 तास पाणी पुरवठा ऍक्च्युअली केला होता. तुम्ही दावा करता की खरंच शहरात 24 तास पाणी पुरवठा मी 100%चा दावा नाही आहे, पण इतर शहरांच्या तुलनेत नागपूर शहर, तुम्ही पण सगळेजण सगळ्या शहरभर फिरता, तुम्ही सगळ्यांशी बोलता, तुम्ही सामान्य नागरिकांशी बोलता. गेले 5 वर्ष जे मोर्चे नागपूर शहरात निघायचे, 10 वर्षापासून नितीनजींच्या नेतृत्वात जी मेहनत मान्य देवेंद्रजी असतील, आमचे लोकप्रिय आमदार असतील, नगरसेवक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही योजना ही शेवटपर्यंत आणली आहे. 70-80% चालली आहे आणि भविष्यात ती 100% पूर्ण होऊन देशातलं पहिलं शहर नागपूर राहणार असा आमचा विश्वास आहे. धन्यवाद आपल्या सगळ्यांना. शक्य साहेब एक प्रश्न असा की आता पावसाळ्यामध्ये एक समस्या निर्माण झालेली होती. अंबाझरी ओव्हरफ्लो झालेला होता आणि नागपूरचा अनेक भाग हा पावसामध्ये डुबलेला होता. आपण एकीकडे म्हणतो की स्मार्ट सिटी आहे, हा प्रश्न केव्हा सुटणार? या निश्चित त्याचे सगळे टेक्निकल व्ह्यूज घेतले गेले आहेत. त्याच्याकरता राज्य सरकारने 201 कोटी रुपये नागपूर महानगरपालिकेला दिले आहेत. त्याचे टेंडर पण झाले आहेत. आणि मी असं ऐकतो आहे, मला पक्क माहिती नाही काय, माझा अजून पूर्ण अभ्यास नाही, पण पूर परिस्थितीचे कामं हे याही काळात चालू राहण्याची शक्यता असू शकते असं मला वाटतं आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने त्याचा पूर्ण टेक्निकल अभ्यास सगळा झाला आहे. माननीय उच्च न्यायालयाने पण अनेक सूचना केल्या आहेत. त्याचा पण अंतर्भाव महानगरपालिकेचे आयुक्त असतील, NIT चेअरमन किंवा विशेषतः मान्य देवेंद्रजींनी त्यात लक्ष घातलं आहे. त्यामुळे तेही कामं पूर्ण होतील. गडकरी साहेबांना एक प्रश्न केलेला होता रोजगारासंदर्भात. गडकरी साहेबांना सेंटर पॉईंटला ते प्रेस कॉन्फरन्स झालेली होती. गडकरी साहेबांना विचारलेलं होतं की आजपर्यंत मिहानमध्ये किती लोकांना रोजगार दिला. त्यांनी बोट दाखवलेलं होतं कार्यालयाकडे की कार्यालयामधून लिस्ट घ्या. किती लोकांना येणाऱ्या याच्यात हा आकडा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचून जाईल. किती लोकांना दिले आता मी काही चुकीचे आकडे सांगणं उचित नाही. हा जो वचननामा आहे त्यात ते दिसून जाईल. 2 वर्षापासून महानगरपालिका नाही आहे, कॉर्पोरेट असते, लोकांना प्रश्न घेऊन जायला कोणी नाही आहे, त्याच्याबद्दल काय? तो आता सरकार उच्च न्यायालयात, मान्य उच्च न्यायालयात, मान्य सर्वोच्च न्यायालयात त्या बाबतीत केसेस सुरू आहेत.